हम्म. हम्म. नमस्कार. पुढील चरित्राचा ओळीबद्ध भाग आपण बघूया. परी येती तयांचे डोळे भरून, सोडून जावे सुखदे जान, निकट प्रेमाचा सहवास सोडून, जाण्यासी मन न घेतसे. महाराज निघुनी उज्जैन पर्यंत आले, साधने सव नजीक चारण्डी राहिले. तदनंतर नैमिषारण्ये आले, वास्तव्य केले गुहेत. 2 वर्षांच्या या वास्तव्यात महत्त्वपूर्ण घटना घडली. या काळात नानासाहेबांचा परिचय होत. परमार्थ मार्ग दाविला तयांना, नैमिषारण्यातील कार्य झाले. महाराज आता अयोध्येसी आले. वेदांताधिकारी रामशास्त्री भेटले. अयोध्ये माझी तयांना, केवळ मोक्षाचा मार्ग आहे वेदांत. काय अर्थ आहे तो नाम घेण्यात. ऐसे रामशास्त्रींचे स्पष्ट मत, ठामसे अंतरे. महाराज असती नामात, परंतु शास्त्रींसी वाटे ते असती भ्रमात. आपण दोघेही आहोत रामाच्या गावात. ऐसे महाराज वदती, तुमचा नाही तर माझा भ्रम दूर करील तोच एक राम. महाराजांचे असे ठाम मत, महाराजांचे असे मत ठाम. बोलून जाविती तयाला, शास्त्री बुवांच्या पत्नीला. अचानक जुलाब लागले भावयाला, गुण न येई औषधाला. काहीच सुचेना रामशास्त्रीला. तत्क्षणी आठवले महाराजांचे वचन, पत्नी जवळी बैसोनी केले नामस्मरण. तब्येतीला उतार पडून बरे वाटले तिथला. शास्त्री बुवा लगेच महाराजांकडे आले. पुढती तयांच्या लोटा दंडवत घातले, मज क्षमा करायसे करिले. तयांनी महाराजांना रामनाम दिले उभयतांना. रामशास्त्री काशी समेती महाराजांना, काशीमध्ये तयांना लोक मानू लागले. तेथील एक व्यापारी मृत झाला, वनकर्णिका घाटावरी आणले तयाला. तयाची पत्नी निघाली सती जायला, नमस्कारुने महाराजा. महाराज पाहुनी प्रेताला, बोलती तयाच्या पत्नीला. नाही तो मृत झालेला, मग कैसे सती जाता. गंगाजल हाती घेऊन महाराज ते घालती मुखी, श्रीराम म्हणून. जैसे जागे व्हावे झोपे मधुनी, तैसा तो उठुनी वैसे. महाराजांचा लोक जय जयकार करीती, पाया पडण्यास्तव धडपडती. परंतु महाराज तत्काळ उडी मारती गंगेच्या प्रवाहात. प्रयाग मथुरा वृंदावन करुनी, महाराज कलकत्त्याला आले. परिवार घेऊन हरिहाट घेतला करुनी, जमीनदाराच्या हस्ताने. महाराज तदनंतर येती इंदुरला, तेथील नामदार पाहती तया. सिद्ध पुरुषाला दर्शन घ्यावे तयांचे, कथिती पत्नीला. बोलेती परीक्षोने वंदेन, तिखटाचे गोळे जळते निखारे. खाण्यास्तव ठेवीती तयांच्या समोरे, महाराज संपविती ते खाऊनी सारे. आणि कसल्यास दे म्हणती, हे सारे देखल्यावर पश्चाताप झाला तिजसी खरोखर. मस्तक ठेविले चरणावर, क्षमा भजसी करावी. घेण्यासी तयांचे दर्शन, येऊ लागले अनेक जन. इंदूरचा राजाही आला घेण्या दर्शन, परी दर्शन न देती तयाला. इंदुरातील वास्तव्य संपवून, महाराज निघती तेथून. मोठ्या तीर्थांचे दर्शन घेऊन दर्शन गोंधवल्यासी आले. उतरती मारुती मंदिरी, दर्शना येती बहुन आई. गीतामाई रावजी आले मंदिरी, दर्शनास्तव महाराजांच्या. गीतामाई पुसती तयाला, पाहिले का तुम्ही माझ्या बाळाला. 8 वर्षे झाली घर सोडून तयाला, कधी येईल परतोने. नामस्मरण करावे मुखाने, भेटेल तुम्हा तो 1 वर्षाने.
माऊली घरी आली समाधानाने, विश्वासली वचनावले. तदनंतर महाराज आले खातवळला, तेथेही अमाप लोक येती दर्शनाला. सासूबाई घेऊन येते मुलीला दर्शनाला महाराजांच्या. सोडून द्यावी काळजी ऐसे कथिती, सुखरूप आहे तिचा पती. कृपा करील तो रघुपती, नामस्मरण करिता. रांबेवाडी सज्जनगड रामेश्वर करुणी, महाराज आले येळे गावी फिरुनी. तुकामाईंचे दर्शन घेऊनी, परतनी आले गोंधवल्याला. पुत्रास देखोनी माता पिता संतोषले, सगळे सवंगडी भेटीस आले. गावातील लोकही येऊ लागले महाराजांच्या दर्शना. बैराग्य वेश तयांनी त्यागला, सरस्वती समवेत संसार सुरू झाला. महाराजांसारखा पती रामला, धन्यता वाटे तिजसी. महाराज सांगतील तैसे, तैसेच सरस्वती वर्ततसे. शब्दही खाली पडू देत नसे, कधीही महाराजांचा. कुलकर्णी पद सांभाळले तयांनी, आई तयांसी म्हणाली म्हणून. परंतु तळमळ राहिली लागुनी, सद्गुरूंना भेटण्याची. सरस्वती बोले तयांना, मीही येते भेटाया गुरूंना. पाहुणीच्या उभयतांना तुकामाई हर्षली, नमस्कार केला उभयतांनी. सूनबाईंचे कौतुक केले महाराज तुकामाईने. काय पाहिजे तुझं पुसले तयाने, निघते वेळी तिथला. यांच्या सारखा पुत्र व्हावा, इच्छा एकची माझी आपण पुरवा. ऐसे सांगे ती गुरुदेवा, तथा सुमणती गुरुदेव. सद्गुरूंचा निरोप घेऊन उभयता निघाले तेथून. महाराज बोलती तिचं लागून, काय हे मागणे मागितलेस, अशाश्वततेच मी मागितले. काय मागावे मन काही न सुचले, स्त्री बुद्धीने मला फसविले. क्षमा करावी बदसी, ऐसे तिचे बोलणे ऐकुनी. योग दीक्षा तिचं घेण्या देण्या लागुनी. नाशिकला आले तिचं घेऊने, जोगिण बनविली तिचला. रहस्य दाविले योग मार्गाचे, महात्म्य कथिले ते नामाचे. ध्यान लावण्या भगवंताचे, महाराज शिकविती पत्नीला. सरस्वती ऐसी साधना करीत, रंगुनी जाई ती नितनामात. ऐसे देखोनी तिससी महाराज कथित, आता तू जावे आपल्या सदना. पुनश्च महाराज जाती इंदुरला, तेथून काशी अयोध्येला. नैमिषारण्ये जाऊनी गोंदवल्याला, परतून आले ते नवा. महाराज गोंदवल्यासी आल्यावर, दुष्काळाचा उडाला कर. बैलगाड्या लावल्या कामावर, माती टाकण्या शेतात. उघडले तयांनी कोठार, देती स्वतः कामगारांसी भाकर. तृप्तीचा ते देती लेकर, देती धन्यवाद देती महाराजा. महाराजांना पुत्र झाला, परी तो अल्पायुष्य ठरला. सरस्वती सिही ताप येऊ लागला, तिनेही इहलोक सोडिला. पुढे देहावसान झाले रामजींचे, सीतामाईंना दुःख झाले पतिनिधनाचे. काळेची औषधाचे चाचे, या अवघ्या दुःखावरी. पुढे गीतामाईंच्या सांगण्यावरून, महाराजांचा द्वितीय विवाह होई संपन्न. देशपांडे यांची अन्नकन्या सोन म्हणून, येतसे सदनाला. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री ब्रह्मचैतन्य ज्ञानपणमस्तु. पुढील भागात उरलेला भाग आपण मांडणार आहोत. श्रीराम.